श्री स्वामी समर्थ मंडळी, मी ऐश्वर्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. आपल्या चॅनलवरती भरपूर दिवसातनं हा ब्लॉग आलेला आहे, कारण 1 महिना माझा पूर्ण पाठीमागचा बिझी गेला. माझ्या मुलाचं ॲन्युअल डे वगैरे होतं त्याच्यामुळे, आणि फिरायला वगैरे पण आम्ही गेलो होतो ना, त्याच्यामुळे ना काही म्हणजे हे टाकताच नाही आलं मला. तर आम्ही फिरायला गेलेलो अलिबाग बीच, काशिद बीच असे 2 दिवसाची ट्रिप काढली होती. तर फॅमिली मिळून गेलो. तर पहिल्यांदा आम्ही लोणावळे मार्गे गेलो, कारण निगडीतून डायरेक्ट मग लोणावळा, खंडाळा. पुन्हा आता तुम्हाला इथे मी पुढे दाखवलंच, खंडाळ्याचा सनसेट पॉईंट आहे तो. थोडीशीच क्लिप घेता आली तिथं. तर घाटाघाटातून गाडी जात होती, एवढं जर मस्त वाटत होतं ना की एकदम भारी. बघा, हा सनसेट पॉईंट आहे खंडाळ्याचा. इथे पण आम्ही थोडा वेळ थांबलो, आणि मग पुढं आम्ही महाडचे गणपती आहेत, आपले महाडचे वरदविनायक जो गणपती आहे तिथे गेलो होतो. तिथलं दर्शन व्यवस्थित झालं, कारण तिथं मोबाईल अलर्ट नसल्यामुळं काय मला असं हेच घेता आलं नाही, व्हिडिओ घेता आलं नाही. त्याच्यानंतर आम्ही अलिबाग बीचला गेलो. तिथं अनफॉर्च्युनेटली माझी भाची गाठ पडली, म्हणजे त्यांची ट्रिप आली होती गावाकडून. तर एक असं म्हणजे कधीच असं म्हणजे असं हे होत नाही, पण पहिल्यांदा असं कोणतरी भेटलं आपलं. त्यांची ट्रिप आलेली, अचानक भेट झाली, ते थोड्याशा गप्पा वगैरे झालो. तर तुम्ही जर फिरायला गेला अलिबाग बीच, काशिद बीच, तुम्हाला ह्या साईडला जर जायचं असेल, तर जर तुम्हाला राईड करायचे असतील तर काशिद बीचला अजिबात करू नका. अलिबाग बीचला म्हणजे अफोर्डेबल प्राईजमध्ये भरपूर म्हणजे राईड करायला भेटतील, पण काशिद बीचला जरा महाग आहे जरा काशिद बीच असं आम्हाला तर अनुभव आलेला आहे. तर इथं भरपूर राईड्स, म्हणजे आता ही माझ्या मिस्टरांनी जी राईड केलेली ते 100 रुपये पर पर्सन होते. तिथं तेच 200 रुपये पर पर्सन. आम्ही तिथे गेलो, आम्हाला काय वाटलं तिथं स्वस्त असेल, पण आमचं इथं थोडंसं हेच झालं. आम्ही इथं जास्त राईड केलं नाहीत. काशिद बीचला जाऊन राईड करायच्या म्हटलं तर तिथं सगळं मेसच झालं ते. मग तुम्ही जर आला तर मग डायरेक्ट अलिबाग बीचला जावा, तिथं तुम्हाला भरपूर म्हणजे राईड करायला भेटतील. बनाना राईड म्हणा, भरपूर राईड्स तिथं तुम्हाला अफोर्डेबल प्राईजमध्ये हे होऊन जाईल. तर आम्ही इथे आलो होतो, हे काशिद बीचचं आहे. आणि या म्हणजे क्लिप एकत्र झालेल्या आहेत. तरी बघा, ही जी राईड होती, आता हे तुम्हाला दिसते, ती 600 रुपये राईड होती 2 पर्सनची, 300 रुपये एकाला. तर तेच आम्ही अलिबाग बीचला आम्हाला 200 रुपये म्हणजे 150 रुपये पर पर्सनने ते नेत होते. त्यावेळेस आम्हाला हे करू वाटलं नाही. हा माझा छोटा मुलगा आहे 3.5 वर्षाचा, मस्त एन्जॉय केलं त्यानं पण. आम्ही पण भरपूर एन्जॉय केला. आता 2-3 पार्टमध्ये मी तुम्हाला हळूहळू सगळं म्हणजे हे करत जाईल. हळूहळू आम्ही रायगडला पण गेलो होतो, मरोड जंजिराला, म्हणजे आपला जो अजिंक्यतारा किल्ला आहे तो मरोड जंजिरा, तिथेही गेलेलो होतो. तर हळूहळू एक पार्ट मी टाकत जाईल आता. आणि कधीतरी फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करण्यासाठी असं छोट्या ट्रिप काढलेल्या एकदम म्हणजे कसं असतं की फॅमिली टाईम पण पाहिजे जीवनात. वर्षातून तुम्ही 6 महिन्यातून म्हणा, वर्षातून महिना, एक तरी फॅमिली ट्रिप झालीच पाहिजे, कारण तेवढंच मनसोक्त फिरता येतं, आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करता येतो, माइंड फ्रेश राहतो. माइंड फ्रेश झालं का मग बाकीच्या गोष्टी पण हे होतात. पण एक तरी वर्षातनं एक तर का होईना एक ट्रिप काढली पाहिजे आपल्या फॅमिलीसोबत. आपल्या लहान मुलांना आता आम्ही तर सुट्टी घेऊन गेलो होतो. त्यांचं ॲन्युअल डे होतं, तर स्टार्ट झालं होतं प्रॅक्टिस वगैरे, तरी आम्ही सुट्टी घेऊन गेलो होतो. शनिवार रविवारी गेलो होतो. गर्दी एवढी काय अशी म्हणावीशी नव्हती, पण ठीक होतं. आणि माझ्या मुलानं जर एवढ्या सगळ्या राईड केल्या तिथं. अलिबाग बीचला त्याने केलं, आम्ही काशिद बीचला त्याने काही केलं नाही, त्याने तिथं पाण्यामध्येच खेळला. पण अलिबाग बीचला भरपूर असे राईड केलं, पण त्याचे मला काही व्हिडिओ वगैरे काढता नाहीत जास्त आले. छोट्या क्लिप्स आहेत. एवढं अथांग समुद्र, असं डोळ्यासमोर न दिपणारा असं एवढा मोठा समुद्र बघताना ना विचारू नका, एवढं असं हे होत होतं.
तर आपण नेक्स्ट पार्ट आता पुढे तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. तर स्टे ट्यून आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. चलो भेटू.